अध्याय 14. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. अजाजिता जगदीश्वरा ओंकार रूपा उदारा हे चंद्रभागा तटाविहारा पाहि मां दीनबंधो सिद्धमणे नामधारकासी स्वामी नरसिंह सरस्वतीसी नेले हिप्परगी ग्रामासी एका गृहस्थे आदराने. या हिप्परगी ग्रामात कल्लेश्वर देव प्रख्यात त्याचा नरकेसरी परमभक्त रोज कवन नवे करी. कल्लेश्वरा वाचून देवत्यासी नाही आन अर्चन वंदना आणि भजन करी हराचे नरकेसरी. ग्रामवासी त्यास बोलले श्री गुरु आपल्या ग्रामी आले त्याचे स्तुतीचे कान केले कवन तू हे नरकेसरी. ते साक्षात दत्तमूर्ती विधी हरिहरात्मक निश्चिती म्हणून त्यांची कवनी स्तुती तू करावी हेच बरे. ते ऐकता नरहरी म्हणे या भूमीवरी एक कल्लेश्वर निर्धारी देवकी मी मानितो त्याच्या वाचून अनेकांची मी न स्तुती करी साची. स्वामी नरसिंह सरस्वतीची गणना होय देवात. ऐसे ग्रामस्था बोलून नरहरी गेला निघून पूजा करावया कारण कल्लेश्वराच्या मंदिरी. तो ऐसे झाले तया दिनी नरहरी बैसता पूजासनी निद्रावश झाला झनी काही नसता कारण. तो स्वप्न त्यासी ऐसे पडले लिंगस्थानी पाहिले नरसिंह सरस्वती स्वामी भले गाणगापूर विहारी. सांग पूजा त्यांचीच केली पायी डोई ठेविली तेने भ्रांती उडून गेली आश्चर्य करी मनात. पूर्ण जागा झाल्यावर नरहरी करी विचार म्हणे स्वामी साक्षात कल्लेश्वर व्यर्थ संशय वाहिला म्या. पूजा साहित्य घेऊन आला श्री गुरुकडे धावून षोडशोपचारे पूजन करावया कारणे. तै स्वामी म्हणाले तयासी मज मानवा कारे पूजिसी सोडून कल्लेश्वर व्योमकेशी आराध्य दैवत तुझे जे. ते ऐकता नरहरी बोलू लागला ऐशा परी तूच कल्लेश्वर निर्धारी आता सत्व घेऊ नको. स्वामी राया मूर्ती आपुली मी लिंगस्थानी पाहिली तेने भ्रांती उडाली कडून चुकले तूच एक. आता या पदनताला न पाहिजे दूर लोटला ऐसे म्हणून साष्टांग केला नरहरीने नमस्कार. तूच माझा कल्लेश्वर चतुरानन रमावर तूच पार्वती परमेश्वर स्वामी नरसिंह सरस्वती. ऐशा ऐकून स्तुतीला स्वामी राज ओळंगला अमोघ सावर दिदला नरहरी विप्राकारणे. श्री गुरुचे बरोबरी आला नरहरी गाणगापुरी कवित्व केले बहुता परी रसाळ स्वामी स्तुतीचे. नामधारका एकेकाळी सन आला दीपवाळी 8 रूपे तया वेळी धारण केली श्री गुरूंनी. हे कैसे घडून आले ते की सांगतो वहिले 7 शिष्य पातले स्वामी जवळ गाणगापुरी. जो तो म्हणे स्वामी स यावे स्वामींनी दिवाळीस आमुच्या की गृहास देऊन मान विनंतीला. न याल आपण जरी आम्ही न करू ही दिवाळी घरी तैसेच भक्त गाणगापुरी बोलते झाले श्री गुरुला. कोठेही न करा गमना पाहिजे असल्या तुम्हीच यांना ठेवून घ्या दिवाळीस. ऐशी आडवीर झाली स्वामी लागी ते दवा भली मग श्री गुरूंनी युक्ती केली ती ऐक सांगतो. एक एका बाहून श्री गुरु सांगती करणी जाण तुझ्याच सदना येईन दिवाळीस मी शिष्योत्तमा. परी ही गोष्ट न फोडावी कोणासीही न सांगावी जा आपल्या निगुण गावी मी दिवाळीस येईन तुझकडे. ऐसे सांगता शिष्य गेले आपापल्या ग्रामाभले. श्री गुरूंनी निजलिले धरिली 8 रूपे की. त्रयोदशीच्या दिवशी प्रत्येकाचे सदनासी जाते झाले ज्ञानराशी. स्वामी नरसिंह सरस्वती गाणगापुरी मठात होते स्वामी आसनी स्थित आणि शिष्याची या सदनात होतेच की त्या दिनी हर्ष प्रत्येक शिष्याला परंपार वाढला. पुढे कार्तिकी पौर्णिमेला आले अवघे गाणगापुरी. एकमेकांचे वर्तमान सांगती एकमेका लागून ते अवघ्यांनी ऐकून आश्चर्य करीती चित्तांतरी. मग म्हणती अवघे जन सद्गुरु महिमा गाध पूर्ण याचे करावया वर्णन वेद इथ केलं निसंशय. स्वामी नरसिंह सरस्वती सच्चिदानंद गाध कीर्ती याची नये कोणासती सर त्या साचार त्रिभुवनी. नामधारका गाणगापुरी एक होता शेतकरी शूद्र जातीचा निर्धारी तो प्रत्ययी ऐसे करीत असे. संगमी श्री गुरु स्नानास जाता दुरून घाली दंडवता पुन्हा श्री गुरु परत येता वंदन करीत ऐसेच. दूर उभा राहून अष्टांगेसी करी नमन
परी श्री गुरु भाषण त्यासी न करती केव्हाही क्रमाईसा दिवस बहुत चालला गाणगापुरात एके दिवशी दंडवत घालत ऐसे वर्तले श्री गुरु निघाले स्नानास भीमा मर्जा संगमास बोलते झाले शूद्रास बहुप्रेमाने येणे रीती बापा तू प्रत्येक दिवशी येता जाता संगमासी कारे आम्हा नमन करसी काय इच्छे तुझे मन शूद्र बोले दोणू न कर माझे शेत पिकावे फार कृपा दृष्टीने एक वार आपण शेता अवलोकावे फार बरे म्हणून शेताजवळ येऊन करते झाले अवलोकन यावनाळा कारणे यावनाळ बहुत पीक असे जोरात ते पाहून शुद्राप्रत श्री गुरु ऐसे बोलले शेती धान्य बहु यावे ऐसे इच्छित असल्यास ऐकावे बोल आमचे येदवा बर्वे दृढ विश्वास धरावा शूद्र म्हणे अवश्य मानीन तुमच्या वचनास करणे जयाज्ञेस असेल ती करावी ऐसे ऐकता श्री गुरु म्हणती आम्ही जातो स्नानाप्रती परत येण्याच्या आत निश्चिती शेत अवघे कापी हे त्याच्या योगे करून शेती येईल विपुल धान्य ऐसे शूद्रास बोलून स्वामी गेले संगमाते इकडे शूद्र ग्रामी आला ग्रामाधिकाऱ्या बोलता झाला शेतखंड चालू साला किती देणे सांगा मी अधिकारी बोले त्यावर पीक दिसते आले फार म्हणून ऐसा करार करावयास आलास तू काही असो शूद्र म्हणे गुदास्तांपेक्षा दुप्पट घेणे खंड शेताचा आदराने हीच आहे विनंती ते अधिकाऱ्याने केले मान्य कागद घेतला लिहून इकडे शूद्र शेती येऊन काय करीते ऐका पीक कोवळे लुसलुसीत शूद्र स्वहस्ते कापित त्याशी करावया हरकत कन्यापुत्र धाविनले शूद्र नायके कोणाचे पीक अवघे जोंधळ्याचे पोटरीत आले साचे कापून टाकिले की श्री गुरु स्वामी परत येता शूद्र घाली दंडवता म्हणे पीक कापिले समर्था येऊन पहा एक वेळ श्री गुरु शेतापाशी आले तो शेत होते कापिलेले विनोदे शूद्रास बोलले अरे हे केले तू काय शूद्र म्हणे स्वामीसी आपली आज्ञा मान्य मशी तेथे नफा तोट्यासी पाहणे नमशी महाराजा तुझी आज्ञा ही श्री गुरु कामधेनु वा कल्पतरू ऐसा मनीचा निर्धारू माझा असे स्वामिया पुढे 8 दिवसांनी हिव पडले तया स्थानी अवघी शेते करपोनी गेली गाणगापुरीची सवेचा काली पर्जन्य मूळ नक्षत्री पडला जाण शेती नमावे जीवन जलमय झाले चोईकडे शेती प्रत्येक ताटासी फनगड्या फुटल्या बहुवशी कणस भाराने म्हैसी लागली लोळावया तो पाहता प्रकार लोक आश्चर्य करती फार म्हणती याचा गुरुवर खचित आहे पाठीराखा पुढले भाकीत जाणले म्हणून शेत कापविले कन्यापुत्र आत्मजन गेले असती आनंदन श्री गुरुचे महिमान कडून आले अवघ्यासी स्वामी कृपेने शेती भला शतगुणित माल झाला वाटून गोरगरीबाला भरली पेवे शूद्रांनी धन्य नरसिंह सरस्वती शूद्र केला संपन्न ती श्री गुरुच्या कृपे पुढती लाभ अमोलिक कोणता पुढे शिष्या अश्विन मासी येता वद्य चतुर्दशी दीपवाळीच्या पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्या ते आज दिवाळी पर्व थोर यात्रेस चला लवकर गया प्रयाग काशीपुर त्रिस्थली यात्रा करू शिष्य बोले त्यावरी करू यात्रेसी तयारी काकी जाणे आहे दूरवरी म्हणून अवसर असावा श्री गुरु म्हणती शिष्याप्रत अरे ही त्रिस्थळी आहे जेत नको करणे किंचित तयारी या यात्रेची श्री अमरजा संगम हेच प्रयाग उत्तम भीमरतीचे येथे नाम जान्हवी गंगा भागीरथी ऐसे सांगून शिष्यांसहित श्री गुरु आले संगमाप्रत स्नान षटकुल तीर्थात करीते झाले आदरे ही जी आहे अमरजा सरिता तिची तुम्हा सांगतो कथा पूर्वी जालंधर नामे होता दैत्य एकानावर त्याने जिंकून इंद्रासी दुःख दिले देवासी सर्वत्र झाले महिसी साम्राज्य ते राक्षसांचे तेने इंद्र दुःखित झाला श्री शंकरा शरण गेला देवा वाचिवा आम्हाला या राक्षसांपासून युद्ध करावे कोठवरी राक्षस रक्तभूमीवरी पडता राक्षस निर्धारी दुप्पट उत्पन्न होतात देव आमचे मरून गेले अमरासी मरण आले
हेच आहे वाटले आश्चर्य की तिन्ही लोका. ऐकून इंद्राची प्रार्थना मनी तोषला कैलास राणा. अमृत घटतयांना दिला एक मंत्रुन. इंद्रे तो घेतला करी शिंपडू लागला देवावरी. जेने देव निर्धारी व पुनरपी सजीव झाले. अमृताचे होता सिंचन राक्षसासी येई मरण. देव मात्र उठून लागती त्यासी झगडावया. तो अमृत घट पुरंदर घेऊन दाता साचार. सिंचन करता भूमीवर तिची ही झाली अमर्जा. म्हणून अमर्जेसी स्नान करती भावेसी. ते असल्या अल्पायुषी शतायुषी होणार. आता हे अश्वत्थ तीर्थ येथे स्नान करत्या प्रत. सौंदर्य सुख समस्त प्राप्त होती निश्चय. मी या अश्वत्थ वृक्षापाशी आनंदे वसतो हरणीशी. हा कल्पवृक्ष निश्चयसी माना तुम्ही शिष्य हो. या कल्पवृक्षाचे पूजन करून पुढे पार्वती रमण. संगमासी जाऊन पूजा ती आदरे. जैसा शैल्य पर्वती मल्लिकार्जुन पार्वतीपती. तैसाच हा निश्चिती संगमेश्वर जाणा हो. सोमसूत्री प्रदक्षिणा यासी कराव्या 3 जाणा. नंदीची या धरून वृषणा पहावे पार्वतीपती ते. हे संगमेश्वराचे दर्शन प्रत्यक्ष आहे साधन. व्हावया धन कनक संपन्न महिमा असे ऐसा दर्शनाचा. येथून अर्धकोसावरी ग्राम नागेशी तीच खरी. वाराणसी साजरी चला तेथे स्नानास. या नागेशी ग्रामाप्रत भारद्वाज गोत्री सुचिरभूत. ब्राह्मण महाविरक्त होता एक पूर्वकाली. त्या प्रसन्न झाला चंद्रमौळी भव भयांतक शूली. अवाढव्य भूमंडळी शिवची त्याला दिसतसे. त्यासी 2 सहोदर एक ईश्वर एक पांडुरंगेश्वर. या दोघांनी विचार केला काशी यात्रेचा. तई विप्रमणे बंधुशी कशास जाता काशीसी. ही जी आपली नागेशी तीच वाराणसी पहा. भगवान काशी विश्वेश्वर मठापाशी निरंतर. संशय न धरा तिळबळ तुम्हा लागी दाखवितो. ऐसे बोलून गंगा स्नान करिता झाला ब्राह्मण. तो प्रगटला पार्वती रमण दृष्टी पाहिला सर्वांनी. ब्राह्मण म्हणे हे व्योमकेशी आम्हा दिसावी नित्य काशी. विश्वेश्वरा या स्थलासी ऐसे काही करावे. तो ते नागेशी नगर काशी झाले साचार. मन कर्णिका कुंड थोर तेथे एक प्रगटले. कुंडा माझी शिवमूर्ती भीमातीच भागीरथी. ऐसे सवे दिसल्यावरती विप्र बोलला बंधू ते. येथून पुढे आमच्या वंशी कोणी न जावे काशीसी. तुम्ही दोघांनी पंढरीशी जाऊन वास करावा. पांडुरंगाचे आराधन करा अति प्रेमे करून. आराध्य नाम तुम्हा लागून पुढे मिळेल लक्षरित्या. प्रतिवर्षी कार्तिक मासी येत जावे या स्थलासी. म्हणून शिष्य हीच काशी म्हणती गुरु आपणा ते. श्रोते क्षेत्र पंढरीत आराध्याचे कुल सत्य. पावते झाले वृद्धिंगत असे पाटील की याकडे. स्वामी नरसिंह सरस्वती पुढे आपल्या शिष्यांप्रती. पाप विनाशी दाविती तीर्थ जे कामनोहर. या पाप विनाशी तीर्थापायी भगिनी आमची रत्नाबाई. निर्दोष असे झाली पायी ती कथा सांगतो. रत्नाबाई कारण पूर्वजन्मीचा दोष दारुण. घडला होता म्हणून कुष्ठ भरले ती येसी. मांजरी भांड्यामध्ये व्याली 5 पिले प्रसवली. ती रत्नाबाईने न पाहिली भांडे ठेविले चुलीवर. त्या योगे मांजरे मेली हीच तिला हत्या घडली. ती या जन्मी उदयास आली कोड भरले शरीरा. मग मी सांगितले तिशी तीर्थ पाप विनाशी. तू जाऊन त्वरेशी तेथे स्नान करावे. ते तिने ऐकिले तीर्था माझी स्नान केले. कोड अंगीचे सर्व गेले ऐसा तीर्थ महिमा असे. पुढे आहे कोटी तीर्थ हे जम्बूद्वीपी प्रख्यात. प्रत्येक पर्वणी सयेत साधके स्नान करावे. रुद्रपद तीर्थ गया तीर्थ चक्र तीर्थ महिमा अद्भुत. हे द्वारावतीच साक्षात संशय ते धरू नको. ग्रामाची या पूर्वेसी हा कल्लेश्वर व्योमकेशी. गोकर्ण महाबळेश्वर आपणासी साक्षात आहे श्रवण करा. ऐसा गाणगापूर ग्रामीचा क्षेत्र महिमा सांगून साचा. समारंभ यात्रेचा थोर करविला स्वामींनी. श्री गुरु प्रसादे करुण रजक झाला बादशाह यवन. बेदर ग्रामा कारण हे मागेचे ऐकिले त्वा. तो बादशाह असता बेदरासी कथा एक वर्तली ऐशी. फोड झाला मांडीसी त्या बेदराधिपतीच्या. राजा जरी होता यवन तरी श्रेष्ठ मानी ब्राह्मण. त्याने मंदिरे फाडून पशिरी नाही बांधिल्या. यवन पुरोहितांनी राजास पाहिले सांगोनी. की मूर्ती पूजकाचे
कानी शब्द तुम्ही न ऐकावे. हे मुळीच कापर साकार यांचा ईश्वर, पाणी झाडे व पत्तर मूर्ख मानती हिंदू हे. ऐसा बहुत वेळा भला राजासी उपदेश केला, परी ते न पटे शहाला उलट येई राग त्यांचा. तो म्हणे ईश्वर सर्वत्र सारखा साचार, मज वाटे धर्म थोर खचित आहे हिंदूंचा. यवन कुली जन्म झाला परिमानी हिंदूच्या शास्त्राला, त्या योगे यवनाला राग त्याचा येतसे. असो राजाच्या मांडीसी फोड झाला औषध त्यासी, जरी लाविली बहुवशी परी न येई गुण काही. त्या फोडाच्या यातना शरीरी होती क्षणक्षणा, शह झाला दिनवाना उपाय विचारी अवघ्याला. इकडे गाणगापुरी गुरुवर करती मनी विचार, येथे तो आल्यानुपवर घेऊन येऊन लोकांना. होईल त्रास दिजांसी छडील गोरगरिबांसी, आणि या गाणगापूर ग्रामासी सरबराई करणे लागेल. यासाठी आपण येथे न राहावे एक क्षण, सिंह राशी सगुरूचे आहे ईश्वर नाम संवत्सर. पाहू गोदावरीचे तीर, यात्रा करू वर्षभर वृद्ध गंगा गौतमीची. इकडे राजा बेदरी ज्याला त्याला विचारी, ही माझी व्यथा दूरी होईल कोणत्या उपाये. ज्ञाते म्हणती रायास हा पूर्वजन्मीचा दोष, तो एखाद्या सत्पुरुषास शरण जाता निमेल. ज्या अर्थी औषधी निगुण नये तुझ लागुनी, त्या अर्थी खास जाण पूर्वजन्मीचा दोष हा. तो व्हावया परिहार जाई पाप विनाशीवर, जे तीर्थ साचार येथून जवळ असे की. यवनाधिपते ऐकून आला पाप विनाशी लागुनी, लवा जमा दूर ठेवून गेला स्नान करावया. तीर्था माझी करिता स्नान झाले यतीचे दर्शन, त्यासी फोड दाखवून उपाय पुसू लागला. यती म्हणे शहासी पाहिले मी फोडासी, हा पूर्वजन्मीचा निश्चयसी आहे तुझा जानपा. ऐशा व्याधी लागून उपाय संत दर्शन, ते केल्या वाचून परिहार याचा होईल ना. ये विषयीची एकता सांगतो मी ऐका आता. अवंती नामे नगरी होता विप्र एक दुराचारी, पिंगला नामे वेशेशी रथ असे हन्निशी. बंधन त्या अधमासी न राहिले कोणतेच. एके दिवशी असे झाले वृषभ नामे योगी आले, त्यासी उभयतांनी पूजिले षोडशोपचारे प्रियेसी. एक दिवसपर्यंत वृषभ योगी राहिला येत, पुढे या दोघां प्रत वार्धक्य अवस्था पातली. जरेने तनुग्रस्त झाली आयु मर्यादा संपली, दोघेही मरण पावली पुढे अपूर्व वर्तले. हा दुराचारी ब्राह्मण आला जन्मा कारण, वज्रबाहूचे कुशी जाण दशार्णवाधिपती जो. त्या वज्रबाहूनुपासी दोन कांता परियेसी, त्यापैकी थोरलीचे कुशी हा गर्भी राहिला. वसुमती नामंजीचे गर्भधारण पाहून तिचे पित्त खवळले धाकटीचे सवती मत्सरे करून. तिने सर्पगरळ आणून पाजिले वसुमती लागुनी, परी दैवाची विचित्र करणी मरण नाही आले तिला. बालकाचे अंगावर फोड आले अपार, जागा न राहिली तिळभर कोटेही त्या किती सांगू. राजाने वैद्य आणविले औषधोपचार बहुत केले, परी न काही चीज झाले अखेर नृप कंटाळला. राजा म्हणे सेवकासी याचे न दुःख पाहावे मशी, या उभयता मायले करासी महारण्याने ऊन सोडा. सेवकांनी तैसे केले अरण्यात सोडिले, वसुमती कारणे भले पुत्रासहित तियेच्या. ते भयंकर कानन पृष्ठभागा वाढवी तृण, गगनोदरा ते भेदून वृक्ष पाहती जावया. वन्य पशु विचरती व्याघ्र आरोळ्या मारिती, कोठेही न दृष्टी सपडती मानवी प्राणी काननास. वसुमती सुकुमार शरीरी व्याधी असे फार, व्याकुळ होईन वरच्यावर अन्न न मिळे खावया. तैसीच घेऊन पोराशी हिंडे तया काननासी, वेताळ राक्षस ऋषीसी पडू लागले असंख्यात. ऐशी काननी भ्रमण करिता घेऊन आपुल्या सुता, पडले दृष्टी सतत्वता काही गोपगुरांसह. वसुमती आली त्याजवळ सांगे आपुला वृत्तांत सकल, म्हणे येथे मजला जल मिळेल का रे प्यावया. ते ऐकता गोपकुमार देते झाले प्रत्युत्तर, म्हणती माते सोडी नदीर उदक अन्न मिळेल की. या कानना शेजारी आहे एक लहान नगरी, तू जा तेथे सत्वरी कार्य तुझे होईल. गोपांनी मार्ग दाविला वसुमती घेऊन आपल्या मुला, येती झाली ग्रामाला विनय पुसे लोकांचे. हे परम सभाग्य नगर कोण येथला नुपवर, लोक म्हणती पद्माकर वैश्य राजा वेथीचा. तो महाउदार धर्मवंत साचार,
करी अनाथ दुबळ्यांवर कृपा परमादराने. तो इतुक्यात वसुमती पाशी पद्माकराच्या आल्या दासी, पुत्रासह मंदिरासी गेल्या घेऊन ती येला. वैश्यनाथा कारण साकल्य कथिले वर्तमान, ते पद्माकरे ऐकून ठेवून घेतले राणी ते. घर दिदले राहावयासी अन्न वस्त्र ही बहुवशी, तो मरण आले कुमारासी तेने वसुमती शोक करी. कुमाराचे पाहून प्रेत राणी शोक करी अत्यंत, लोक सारे समजवितात परिणतीचा शोक आवरे. तो वृषभ नामे योगी आला पद्माकराचे संवदनाला, म्हणे हा कोणी मांडिला आकांत ऐसा सांगा मज. तो वैश्यनाथ पद्माकर सांगता झाला जोडून कर, वसुमतीचा कुमार मरण पावला येधवा. ही वसुमती कोण कोठील सर्व हकीकत त्या सांगतील, त्या योगे उपजली करुणा वृषभदेवासी. वृषभदेव प्रेतापाशी येथे झाले त्वरेसी, उपदेश वसुमतीसी करते झाले नेरिती. वत्से हा शोक करण्याचा विषय मुळीच नाहीसाचा, देह पंचभूताचा त्याची शाश्वती मुळी नसे. हा मायेचा असे खेळ नाही कशाचा कशाच मेळ, वेडे हा ब्रह्मांड गोळ मुळीच स्मरण ईशाचे. हे अवघे मनुष्य प्राणी उपजती रजोगुणापासून, उत्पन्न तमोगुणापासून होती जे राक्षस. सत्वगुणापासून देव ऐशी रचना अभिनव, जन्म मरण रहित जीव आहे हे विसरू नको. पूर्वी जे करावे ते ये जन्मी भोगावे, दोष कोणानं लावावे आपुला शोध करावा. ऐसा उपदेश ऐकता वसुमती ठेवी पदी माता, म्हणे हे वृषभदेवा सद्गुरुनाथा कृपा करा मजवरी. वृषभेश्वर म्हणे तियेसी तू शरण जाई शंकरासी, तो तुझा पूर्वदोषासी हरण करी लक्षणात. वसुमती म्हणे शंकर तुझे हे पायसाचार, आता न लोटी मजला दूर कृपा करा गुरुराया. मग वृषभेश्वरे भस्म काढिले प्रेताचे बाला लाविले, तो ते प्रेत तात्काळ उठून बसले व्रणअंगीचे अंगी निमाले की. भस्म लाविता उभयतासी व्याधी झाली नाहीशी, वसुमती मुक्त केशी लोळू लागली पायावर. वृषभदेवे दिलावर की तुझा कुमार, चिरायू होईल साचार जरा न येईल करिया. हा होईल कीर्तिमान भोगील राजा सिंहासन, ऐसा वर देऊन गेला योगी तेथून या. म्हणून शहा तू आता व्याधी परिहार होण्याकरिता, सत्पुरुषाचे पदी माता ठेवी जाऊन तात्काळ. राजा पुसे यती प्रत मी मंदमती अत्यंत, तुम्ही सदावा मज प्रत स्थान एखाद्या सिद्धाचे. यती बोले त्यावरी तू जाई गाणगापुरी, भीमा अमरजा संगमतेरी सिद्ध नरसिंह सरस्वती. त्याचे दर्शन झालिया फोड जाईल लवलाया, ऐसा बोध ऐकून या शहा निघाला तेथून. यवनाधिपस परिवारी येता झाला गाणगापुरी, पौरजनांना विचारी स्वामी कोठे सांगा ते. पौरवासी मनी म्हणती कैसी ओढवली आपत्ती, हा यवनाधिप दुष्टमती त्रास देईल स्वामी आला. कोणी न देती प्रत्युत्तर तेने शहा कोपला निवार, म्हणे भयाने अंतर व्याप्त न ऐसे होऊ द्या. मी स्वामींच्या दर्शनासी आलो गाणगापुरासी, तै लोक म्हणती तयासी स्वामी संगमी भेटतील. राजा बसून पालकीत गेला अमरजा संगमाप्रत, दृष्टी पडता सद्गुरुनाथ पायी चालू लागला. जवळ येता सद्गुरुमूर्ती स्वामी नरसिंह सरस्वती, बोलते झाले नेरीती ते शांत चित्ते अवधारा. कारे रजका इतके दिवस कोठे सांग होतास, कैसा विसरला आम्हास तू आमुचा सुनिया. ऐशा ऐकून या बोला शहासी पूर्वजन्म आठवला, आनंदाश्रू लोचनाला खळखळा वाहू लागले. शहा करी नमस्कार अष्टांगेसी साचार, लोळू लागला चरणावर स्वामीची या तेदवा. प्रसाद या पुले राज्यपद प्राप्त झाले, त्या राज्यमदाने विसरले स्वामी चरणाजवर. आता कृपा करून हरावे माझे अज्ञान, तुमचे हे पवित्र चरण त्यांचा आठवसावा. श्री गुरु म्हणती शहासी तेही होईल निश्चयसी, आता इच्छा मानसी काय असे ती सांग. ते ऐकता नुप बोलला मांडी समाजा फोड झाला, त्याच्या परिहार तयास्थला दास आपला पातलासे. स्वामी म्हणती हासून पहा मांडीसे उघडून, फोड नाही तुझं कारण उगीच भ्रमी पडलासी. नृपे मांडीस पाहिले फोडाचे ना नाव उरले, शरीरातून उठते झाले ठाणे व्याधीचे तात्काळ. ऐसा होता प्रकार भूप आनंदला फार, घालून साष्टांग नमस्कार करी विनंती स्वामीसी. मी सेवक स्वामीचा पूर्वजन्मापासून साचा, स्वामींनी दिलेल्या वैभवाचा अनुभव हा मी घेत असे. म्हणून या एक वार पवित्र करावे बेदर, मायन विसंबे आपुले पोर
ऐसे ठावे आहे मला. श्री गुरु म्हणती शहासी तुझ्या सवे आम्हासी, येता न ये बेदरासी संन्यास धर्माप्रमाणे. त्यातून तू अविंद यवन अवघे संस्कारहीन, तुझ्या सवे भाषण तापसाने करू नये. माझा होतास तू परी म्हणून लोळू दिले पादुकांवरी, आता नवृता अट्टधरी जाया पुल्या शहरात. ऐसे ऐकता श्री गुरुवचन राजा विंद यवन, गेला मनी गैवरून म्हणे महाराज हे न खरे. साधने ही साधकासाठी तुम्ही साक्षात जगजेटी, सूर्यप्रकाशा आडकाठी आहे कोठे सांगाओ. तुम्ही न आल्या बेदरा मी न जाई येथून खरा, माझा हेतू पूर्ण करा हीच विनंती चरणाची. स्वामी म्हणाले चाल पुढे आम्हा न घाली साकडे, आम्ही भेटू रोकडे पाप विनाशी तीर्थावर. तू राष्ट्राधिप भूपती आम्ही संन्यासी निश्चिती, तू बैस घोड्यावरती आम्ही पायीच येथे येऊ. ऐसे बोलून भूपरत गुप्त झाले सद्गुरुनाथ, सहपरिवारे बेदरा प्रत आला राजा निघुनी. शहा म्हणे मनात माझे भाग्य थोर खचित, दृष्टी पाहिला सद्गुरुनाथ स्वामी नरसिंह सरस्वती. जो बवार नवीचा त्राता, तो जो अनंत ब्रह्मांड उत्पादिता, जो पदनताच्या हरितो दुरिता सकल सुखे देऊनिया. त्याचे पुन्हा दर्शनमशी होणार पाप विनाशीसी, ऐशा आनंदे वेगेसी भूप पातला बेदरा. शिष्यांसहित सद्गुरुनाथ प्रगटले पाप विनाशी तीर्थाप्रत, एका क्षणा माझी सत्य आपुल्या योग सामर्थे. शिष्य उगे पूजा करीती, दर्शना कारणे लोक येती, हळो पाळी पसरली कीर्ती अवघ्या प्रति आनंद झाला. साकरे सायन देवाचा पुत्र नागनाथ नावाचा, आला भेटण्या ते तसाचा श्री गुरुचा परमभक्त. त्याने प्रार्थना पुले घरी श्री गुरूंची नेली स्वारी, षोडशोपचारे पूजा केली समाराधना करून या. श्री गुरु म्हणती नागनाथा येथे वशी राहता, चाल पाप विनाशी तीर्था ना तरी रूप येईल येथ. तुम्ही अवघे ब्राह्मण तो राजा आहे यवन, म्हणून तुमचे तया सदन योग्य मुळीन यावया. ऐसे नागनाथा बोलले पाप विनाशा तीर्थास आले, मनोवेगे करुण भले स्वामी नरसिंह सरस्वती. बेदरपुरी कळली माता आनंदला नुपनाथ, शृंगारून बिदरा प्रत आला स्वामी सन्यावया. पालखीत बसवून गुरुमूर्ती चौरी चामरे ढाळी हाती, आपण चाले पायी पती भावचित्ती ठेवून या. नाना वाद्यांचे गजर होऊ लागले वरच्यावर, होन पुतळ्या मोरा फार लोक उधळती स्वामीवरी. ब्राह्मणाच्या सुवासिनी दारी उभ्या राहुनी, ताटी निरांजने ठेवून ओवाळी ती स्वामीला. पायगड्या त्या महाद्वारी घातल्या होत्या नाना परी, आले राजमंदिरी स्वामी नरसिंह सरस्वती. सिंहासनी बैसले सर्वा कारणे भेटले, मग सवेच बाईले अंतपुरीच्या स्त्रियांना. सर्वांस दिले आशीर्वचन आनंदले बेदर पूर्ण, अपार केले असे दान भूपतीने ते देवा. स्वामी म्हणाले रायास आता निरोप द्यावा आम्हास, जाणे आहे गौतमीच सिंह पर्वणी कारणे. राजा बोले त्यावर जोडून आपुले दोन्ही कर, माझा न पडो कदा विसर गुरुराया आपणासी. मग स्वामी नरसिंह सरस्वती शहाप्रती बोलती, पुत्रास बसवून राज्यावरती येई शैल्य पर्वता तू. बेदरी निरवून अवघ्यासी गेले गौतमी तिरासी, साधन्या सिंह पर्वणीसी स्वामी नरसिंह सरस्वती. गौतमीचे केले स्नान परमादरे करून, काकी हे गौतमीचे जीवन सार चौवेदांचे. मग वंदून गौतमीसी आले गाणगापुरासी, जमवून अवघ्यासी ऐसे बोलते झाले. यावत चंद्र दिवाकर आम्ही आहो येथे स्थिर, जो शुची सात्विक भाविक नर त्यासी भेट होईल की. आता लोकाचार्य येथून जाऊ शैल्य पर्वता प्रती राहू, येथून पुढे गुप्त राहू तुम्ही नखंती करावी. जे गाणगापुरी येऊन करतील माझे अनुष्ठान, त्यांचे मनकामने लागून पूर्वी वचन हे माझे. काकी पुढे जगतात प्रगट राहण्यात नाही अर्थ, दुष्ट कुटील दांभिका प्रत भाव येणार आहे की. म्हणून आम्ही गुप्त राहू भाविकाला दर्शन देऊ, आता आक्षेप नका घेऊ या मुच्या बोलण्यावर. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगते झाले लोका, ऐशा परी तेच देखा म्या कथिले तुझ लागे. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत प्रेमळ भक्त, हेच वरदान मागत दासगणू विठ्ठलासी. इति चतुर्दशोध्याय शुभम भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं सिद्धांत उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा